पाय का धुवायचे घरात आल्या आल्या आणि चप्पल घालून घरात का नाही यायचं? आपल्या आजी आजोबांनी, आपल्या पणजोबांनी जे काही सांगितलेलं आहे त्याच्यामागचं तथ्य आपल्यापर्यंत न पोहोचल्यामुळे आपण ते पाळणं बंद करतो आणि होणारं नुकसान आपण सहन करतो. आपल्याला कारण कळत नाही की हे का होत आहे. छोट्याशा बदलाने आपण ते नुकसान थांबवू शकतो. चप्पल घालून घरात आल्यानंतर, बूट घालून घरात आल्यानंतर नेमकं होतं काय? पाय का धुवायचे घरात आल्या आल्या आणि चप्पल घालून घरात का नाही यायचं? आपल्या आजी आजोबांनी, आपल्या पणजोबांनी जे काही सांगितलेलं आहे त्याच्यामागचं तथ्य आपल्यापर्यंत न पोहोचल्यामुळे आपण ते पाळणं बंद करतो आणि होणारं नुकसान आपण सहन करतो. आपल्याला कारण कळत नाही की हे का होत आहे. छोट्याशा बदलाने आपण ते नुकसान थांबवू शकतो. चप्पल घालून घरात आल्यानंतर, बूट घालून घरात आल्यानंतर नेमकं होतं काय? हे बघा, नेचर बॅलन्समध्ये बिलीव्ह करतं. बॅलन्समध्ये बिलीव्ह करतं म्हणूनच देव आहे, दानव आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. असे प्रदेश आहेत जिथे अजिबात पाणी नाही. असे प्रदेश आहेत जिथं पूर येतो. असे प्रदेश आहेत जिथं अजिबात लोकसंख्या नाही. असे प्रदेश आहेत ज्याची लोकसंख्या ही दिवसेंदिवस नाही, मिनिटा-मिनिटाला वाढतीये. कारण नेचर हे बॅलन्समध्ये बिलीव्ह करतं. देव असतील तर दानवही असेल. तसं पॉझिटिव्ह जशा ताकदी असतात, तशा निगेटिव्ह ताकदीही समाजामध्ये असतात. आपण आणि त्या निगेटिव्ह ताकदींचा एक कॅरेक्टरिस्टिक अशी आहे, त्याचा स्वभाव असा आहे की ते जमिनीलगत असतात. आपण चपला घालून, आपण बूट घालून दिवसभरात ज्या कुठल्या ठिकाणी जातो, मग ते पब्लिक टॉयलेट असो किंवा ते रस्त्यावरती फेकलेले ते लिंबू आणि मिरच्या असो, ज्या कुठल्या ठिकाणी जातो, तिथे ज्या कुठल्या ठिकाणी निगेटिव्ह ताकद आहे, ती आपल्या चपलांना आणि बुटाला चिकटत, चिकटत, चिकटत घरापर्यंत येते. त्यामुळे पूर्वीच्या वाड्यांमध्ये सर्वप्रथम चप्पल काढायला वाड्या आत घरात यायच्या आधी जागा होती आणि आल्यानंतर पाय धुवायला सांगायचे. पाय धुतल्यामुळे पाणी हे नेचर आहे. त्यामुळे नेचर जर तुम्ही पायावरती घेतलं तर ते नेचरच्या असलेल्या निगेटिव्ह ताकदीला संपूर्णपणे वाईप आउट करू शकण्याची ताकद पाण्यामध्ये असल्यामुळे घरात यायच्या आधी पाय धुवायची पद्धत होती आणि मग घरात यायचं. त्यामुळे आता आपल्याला जर लक्षात आलं असेल की पूर्वीची ही पद्धत का होती, पाय का धुवायचे घरात आल्या आल्या आणि चप्पल घालून घरात का नाही यायचं? चप्पल घालून देवळात का नाही जायचं? कारण आता त्या चपलांना चिकटलेल्या ज्या निगेटिव्ह ताकदी किंवा विजातीय ताकदी असतात, त्या जर घरात आपल्या वावरावाटे प्रवेश जर त्यांनी केला, आपल्या घरात असलेला चपलासह वावर, ज्या आपण चप्पला बाहेर घालतो, त्याचाच वावर जर घरात असला, तर घरामध्ये त्यांना एंट्री इझी होऊन घरामध्ये कलह, भांडणं, आजारपणं, डोकेदुखी किंवा अचानक कळत नाही इलॉजिकल असं काहीतरी एखाद्याला व्हायला सुरुवात होते. उदाहरणार्थ, की एक माणूस व्यवस्थित झोप घेत होता, पण त्याला आता रात्री उठायला लागलं, तर तो नंतर झोपू शकत नाही. अशा इलॉजिकल गोष्टी घडायला सुरुवात झाली, तर आपल्याला हे सांगणं हे ऑलमोस्ट शुअर असावंसं वाटतं, की घरामध्ये अशा कुठल्यातरी ताकदींचा प्रवेश होतोय, जो व्हायला नाही पाहिजे, जो सहज टाळता येऊ शकतो. तो म्हणजे चपला आणि बूट घालून घरापर्यंत न येऊन. किंवा असंही म्हणतात, आपल्याला सांगितलं जातं, की चप्पल उलटी नका ठेवू, चप्पल सरळ कर. का? कारण उलटी ठेवल्यानंतर सुद्धा त्या विजातीय ताकदी ॲक्चुअली फेसिंग टू युअर होम, फेसिंग टू युअर हॉल, फेसिंग टू युअर लिव्हिंग रूम अशा प्रकारे असल्यामुळे ते त्यांचा पडसाद, त्यांचा असलेला एनर्जीचा पार्ट हा सतत तुमच्या प्रती फेकू शकत असतात. त्यामुळे चप्पल सरळ ठेवल्याने त्यांना ते करता येत नाही, म्हणून चप्पल उलटी ठेवायची नाही, सरळ ठेवायची. हे साध्या-साध्या गोष्टी आहेत. पण आज मुद्दाम हे सांगावसं वाटलं, कारण कसं असतं, या चपलावाटे येणाऱ्या विजातीय ताकदी, चप्पल आता जर तुम्ही बाहेरच्या बाहेर काढायला आजपासून सुरुवात केली असं समजूया, तर तुम्हाला वाटेल 6 महिन्यानंतर सर म्हणले होते इफेक्ट दिसेल तुम्हाला. तर इफेक्ट काय दिसणार? इफेक्ट दिसणं याचा अर्थ काहीतरी नवीन होणं नाही, जुनं जे नको व्हायला होतं ते थांबणं असा इफेक्ट असणार आहे. काहीतरी होणार नाहीये, जे होत होतं, जे व्हायला नको होतं ते थांबणार आहे, हा इफेक्ट आहे. चप्पल बाहेर काढून नवीन इफेक्ट नाही दिसणार आहे. जुना असलेला
इफेक्ट जो अनवॉन्टेड होता तो मिटिगेट किंवा मिनिमाइज किंवा डिक्रीज झाल्याचं दिसणार आहे किंवा शून्य झाल्याचं दिसणार आहे. तुम्हाला एक जर आजपासून नवीन सवय लावता आली आणि काही गोष्टी तुम्ही आत्तापासूनच पाळायला सुरुवात केली, तर तुम्हाला होणारं नुकसान किंवा तुम्हाला होणारा कमी फायदा हा जास्ती फायदा किंवा कमी नुकसान असं करता येऊ शकतं फक्त एका छोट्याशा सवयीतनं. जी सवय आहे चपला किंवा बूट किंवा पाय याच्यामध्ये तुम्ही जे काही पादत्राणे घालता, त्या घराच्या बाहेर जर तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल, तर एक जागा ठेवून जी दाराच्या जवळ असेल, त्याच्यातनं ती कपाटात जाऊन परत ती बाहेर न राहता, कपाटाच्या बाहेर न राहता, घरामध्ये सहज कोणाच्या डोळ्याला ते दिसणार नाहीत. अशा प्रकारे जर तुम्ही डेली बेसिसवरती सवय लावू शकलात तुम्हाला, तर घरांमधल्या होणाऱ्या कलहामध्ये, घरांमध्ये होणाऱ्या आजारपणामध्ये तुम्हाला निश्चित फरक दिसेल.